नमस्कार. फिफा विश्वचषक 2026 सध्या सुरू आहे आणि एका रात्रीमध्ये एक खेळाडू रातोरात स्टार झालेला आहे. नेमका तो खेळाडू कोण आहे, त्याचा देश कोणता आहे आणि त्याची नेमकी कहाणी काय आहे, हे आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय आहे. चॅनलला पहिल्यांदाच आला असाल चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून असेच क्रीडा स्पर्धेच्या संदर्भात महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळेल. व्हिडिओचा विषय सुरुवातीला सांगितला जाईल. चला तर मग आता जास्त वेळ न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि व्हिडिओ आवडला तरी जास्तीत जास्त फुटबॉल प्रेमींपर्यंत शेअर करा आणि चॅनलला पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. वनझिना गोष्ट एका रात्रीची. सध्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2026 जोर धरते. नेमका कोणता संघ विश्वचषक जिंकणार, विश्वकरंडक जिंकणार हे सांगणे अतिशयोक्ती ठरेल. 48 संघ आपला खेळ पणाला लावून सांघिक प्रयत्न करीत आहेत. फक्त सध्या चर्चा फक्त एकाच खेळाडूची आहे. त्याचे नाव आहे वनझिन्हा. हे आहे तो केप वर्दे या संघाचा खेळाडू आहे. तसं म्हटलं तर फुटबॉल खेळाचं नाव आपण काढलं तर आपल्या डोळ्यांसमोर लिओनेल मेस्सी, क्रिस्टियानो रोनाल्डो, एम्बाप्पे या खेळाडूंना मैदानावरती चमकताना आपण पाहत असतो आणि हे फुटबॉलचे सध्याचे स्टार खेळाडू आहेत. पण या विश्वचषकात एक नवा सितारा उगवला आहे, तो वेन्झिन्हाच्या रूपात. केप वर्दे या छोट्याशा देशाचा 40 वर्षीय गोलरक्षक वनझिन्हा एका रात्रीत व एकाच सामन्यात हिरो ठरलेला आहे. माजी विजेत्या स्पेन संघाविरुद्ध त्याने केलेले अभेद्य गोलरक्षक सर्वात कौतुकास्पद ठरले आणि सर्वत्र त्याच्या गोलरक्षणाची चर्चा झाली. सर्वात लहान देश असलेला केप वर्दे हा देश विश्वचषक फुटबॉल साठी प्रथमच पात्र ठरलेला आहे. म्हणजे अत्यंत केप वर्दे हा छोटा देश आहे आणि विश्वकरंडक ते पहिल्यांदाच खेळत आहे आणि विश्वचषकासाठी ते पात्र ठरलेले आहेत. आणि पहिल्याच सामन्यात बलाढ्य स्पेन विरुद्धच्या संघाला त्यांनी एकही गोल करू दिला नाही. हे सामन्याचं मुख्य वैशिष्ट्य आहे. स्पेन सारख्या बलाढ्य संघाविरुद्ध खेळताना अत्यंत सांघिक प्रयत्न करत असताना त्यांनी स्पेनला एकही गोल करू दिला नाही. या संपूर्ण सामन्यात वनझिन्हा या खेळाडूने एकूण 7 गोल अडवले. 7 गोल अडवले म्हणजे एकही गोल होऊ दिला नाही. गोल पोस्टला तो अगदी भिंतीप्रमाणे अडवून राहिला. आता वनझिन्हाची कारकीर्द नेमकी कशी आहे ते आपण आता जाणून घेऊयात. वयाच्या 25व्या वर्षापर्यंत त्याने व्यावसायिक फुटबॉलची सुरुवात देखील केलेली नव्हती. म्हणजे 25 वर्षापर्यंत त्याचा फुटबॉलची काही एक संबंध नव्हता. मात्र 25 वर्षानंतर त्याला फुटबॉलविषयी आवड निर्माण झाली, रुची निर्माण झाली. त्यानंतर तो मोल्दोवा, सायप्रस, स्लोवाकिया आणि पोर्तुगाल या देशांतील लीगमध्ये फुटबॉल खेळायला त्याने सुरुवात केली. सध्या तो पोर्तुगालमध्ये दुसऱ्या श्रेणीतील लीग खेळतो. इंस्टाग्रामवर त्याचं काय फॉलोअर्स आहे म्हणजे स्पेन विरुद्धच्या सामन्याच्या आधी त्याचे फक्त 50,000 फॉलोअर्स होते आणि एका रात्रीमध्ये 90 मिनिटाच्या फुटबॉलच्या सामन्यानंतर ही त्याची संख्या 2,40,00,000 पर्यंत गेलेली आहे. म्हणजेच स्पेन विरुद्धच्या सामन्याच्या आधी त्याचे 50,000 फॉलोअर्स होते, पण 90 मिनिटांच्या त्या सामन्यानंतर त्याच्या फॉलोअर्सची संख्या रातोरात 2,40,00,000 पर्यंत गेली आहे. म्हणजे त्याचे फॉलोअर्स खूप वाढलेले आहेत. एवढा प्रतिसाद पाहून तोही देखील थक्क झालेला आहे. अशा प्रकारे वयाची 40 गाठल्यानंतर देखील हा खेळाडू स्टार झालेला आहे. म्हणजे खेळाला कुठल्याही प्रकारचं बंधन नसतं, हे या खेळाडूने एका सामन्यामध्ये दाखवून दिलं आहे. 90 मिनिटाच्या सामन्यामध्ये एखादा खेळाडू स्टार होतो हे कसं शक्य झालं ते त्या खेळाडूला माहिती. अत्यंत कठोर मेहनत घेऊन तो फुटबॉल विश्वाशी जोडला गेला. वयाच्या 25 वयापर्यंत फुटबॉलशी काही एक संबंध नसताना 25व्या वयानंतर त्याला फुटबॉलशी आवड निर्माण झाली. नंतर त्याने विविध लीग स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला. सध्या तो केप वर्दे संघाचा गोलरक्षक म्हणून खेळत आहे आणि सध्या त्याचं वय आहे 40 वर्ष. फुटबॉल विश्वचषकाच्या आधी त्याचे 50,000 फॉलोअर्स होते इंस्टाग्रामला. आता 90 मिनिटाच्या त्या सामन्यामध्ये बलाढ्य स्पेन विरुद्ध खेळताना त्याने अभेद्य कामगिरी केली. त्याचे रातोरात 2,40,00,000 फॉलोअर्स झालेले आहेत. म्हणजे हा खेळाडू रातोरात स्टार झालेला आहे. अशा रीतीने आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण केप वर्दे या खेळाडूची कहाणी म्हणजे वनझिन्हा या खेळाडूची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दिलेली आहे. चॅनलला पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त फुटबॉल प्रेमींपर्यंत शेअर करा. धन्यवाद.